मी गौरव गोपीचंद शामकुले। सध्या आपण मूल चंद्रपूर 930 राष्ट्रीय महामार्गावरती आहे। काल 24च्या मध्यरात्री 23च्या मध्यरात्री म्हणजे 10-10:30 वाजता जाणारजवळ एक विचित्र असा अपघात झाला। म्हणजे विचित्र ना म्हणता येईल, म्हणजे या रस्त्याला पडलेले खड्डे, आता हा मागे जो खड्डा पाहिजे असे रस्त्याला खूप सारे खड्डे पडलेले आहेत आणि त्या एक आमच्या भावाचा जीव गेला। म्हणजे पावसामुळे गड्ड्यात पाणी होता आणि त्या गड्ड्यात तो पडला आणि एक मागून ट्रक येऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। म्हणजे हे आमची एक राष्ट्रीय महामार्गवाल्यांना म्हणावं का असं तोंडात आहे, पण शेवटी आमच्या त्या भावाचा त्याच्या परिवाराचा एवढा मोठं नुकसान झालं आणि चित्रे उडले, त्याचे चिंद्र्या दोन अक्षरशः असे दोन तुकडे झाले त्याचे। म्हणजे आपल्या डोळ्यासमोर एवढे मोठे भोगदाड दिसून, गड्डे दिसून तुम्ही ते समजू शकत नाही। म्हणजे तुमच्या विकास कामाला काय म्हणावं आम्हाला समजत नाही। हा एवढा मोठा राष्ट्रीय महामार्ग, याच्यावर एवढे सारे अपघात होत आहे, पण अजून हा रस्ता मंजूर झाला नाही। हो, आपण म्हणता की झाडं तुटतात, हो झाडं तुटतीलच, मी एक पर्यावरणवादी आहे, पण त्याच्यात जीव पण महत्त्वाचा आहे। थोडासा वाढवता येईल तर आपण हा रस्ता वाढवा, नसल होत तर यालाच चांगला करा, कारण की असे जीव जाणार नाही। या आताच्या परिस्थितीत भर 5 दिवसाला 10 दिवसाला अपघात होत आहे, म्हणजे कोणाच्या घरचा जीव या अपघातात जात आहे। पण प्रशासनाचे डोळे असे झोपून मस्तपैकी AC लावून आपल्या त्या खुर्चीवर असे आडवे उभे पडून झोपा काढतायत। म्हणजे प्रत्येक वेळी जनसामान्यांना आपल्याला सांगितलं पाहिजे, निवेदन दिलं पाहिजे। आणि हे जे गड्डे त्या पावसाळ्यात आम्ही पहिलं बुजवले, त्यानंतर माननीय मंगेश भाऊ पोटवार यांच्या सांगण्यानुसार ते सिमेंट टाकला, त्याच गड्ड्याजवळ आज मी उभा आहे। अजून तिथं अपघात होऊ नये आणि तो गड्डा अजून असे खूप सारे गड्डे आहेत, पण शेवटी आता एकच उपाय राहतो, तो गड्ड्यात जाऊन बसणे, एक आंदोलन करणे। मी प्रशासनाला माननीय देवेंद्र फडणवीस तुम्हाला विनंती करतो की आमच्या मुलकडे थोडं लक्ष द्या। मान्य सुधीर भाऊ तर लक्ष देत आहेतच, पण भाऊ तुम्हाला पण विनंती करतो सुधीर भाऊ, हा आमचा राष्ट्रीय महामार्ग लवकरच मंजूर करा, जेणेकरून जीव जाणार नाही। झाडं तर आम्ही लावतच आहोत, अजून लावणारच आहोत, फक्त हा मूलचा एक रेल्वेचा उड्डाणपूल आणि हा चांगला एक रस्ता झाला तर सगळ्यांचे जीव वाचतील आणि एक आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात एक विकासात भर पडेल, जेणेकरून हा सुंदर आणि स्वच्छ रस्ता राहील, पर्यावरण आपला खराब होणार नाही। तसंही आता पर्यावरण आपलं चांगलं संतुलित आहेच, पण यासाठी लवकर गड्डे बुजवा। PWDने डोळे जे राष्ट्रीय महामार्गाकडे हा रस्ता येतो त्याने डोळे उघडले पाहिजे आणि याची हरवेळी पाहणी केली पाहिजे, फिरलं पाहिजे। पण आपण त्या खुर्च्या तोडण्यापेक्षा कधी कधी रस्त्याने फिरा, जेणेकरून लोकांचे जीव जाणार नाही। आज सकाळी आम्ही पायदल भ्रमंती केली, बबलू आणि मी दोन्हीपर्यंत। रस्त्यात असलेले गड्डे हे पाहत आम्ही आज पायदल गेलो, 4 व्हीलर न जाता पायदल फिरत आलो। काल तर दिवस पूर्ण कोर्टात गेला, कारण की अटक वॉरंट सुटला होता, त्याच्यामुळे मग काल जामीन घेऊन सगळ्या गोष्टी झाल्या, दिवस गेला पूर्ण। पण त्या सगळ्या गोष्टी होतच राहतात, गुन्हे तर दाखल होत राहीलच, काही त्याच्यात इश्यू नाही। आणि आम्ही हे सगळे रस्त्याचे जे गड्डे आहेत ते बघत आलो। प्रशासनाला जागा करण्याचं काम कुठेतरी करता यावं, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत। राजकीय नेते पैसेवाले मोठे झाले का त्यांना काही लेनदेन नाही, फक्त इलेक्शन आल्यावर मग इश्यू आपण उभे करतो। पण आपण त्या रस्त्याला जातो म्हणजे गड्डे आपल्याला दिसले नाही, कुठेतरी आवाज मजबूत झाला पाहिजे, जनसामान्याचे जीव वाचले पाहिजे। हा आमचा छोटासा प्रयत्न सातत्याने आम्ही करत राहतो, जिथं वाटत तिथं आम्ही फिरत जातो, असा आमचा छोटासा प्रयत्न आहे। अक्षरशः आज आम्ही पायदल फिरत जाऊन आलो, गड्डे बघितले। जाणाऱ्याच्या तिथं एक जीव गेला, त्या गड्ड्यात आपण जाऊ 1-2 दिवसात आणि लवकरच सरकारला जाग येईल, प्रशासनाला जाग येईल, असं काम कुठेतरी आपल्याला करावं लागेल। त्या गड्ड्यात जाऊन बसावं लागेल, तेव्हाच ते गड्डे बुजतील। आणि आज प्रत्येक प्रश्न सरकारसमोर मांडणे, तिकडं विधान भवनात ते आपले भांडणं करत राहते, हे ते, पण इकडं पण सातत्याने लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं। एकदम राजकारणाची ऐशी तैशी करून ठेवल्यासारखं सगळ्यांना वाटतं। जनसामान्याची मूलभूत ज्या गरजा आहेत त्याच्याकडे गांभीर्याने घेणे गरजेचं आहे।